पुन्हा एकदा एक अतिशय चांगला विषय घेऊन मी आपल्या समोर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आजचा आपला विषय आहे की मीपणा सोडा, सकारात्मक भूमिका ठेवा, लग्न 100% जमेल। लग्न या विषयावर मार्गदर्शन करीत असताना धनगर बायोडाटा 108 या यूट्यूब चॅनलवरून अनेक विषयावर चर्चा करण्याचा योग आला। आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे या संदर्भात कुठेही न चर्चा केलेला विषय मी आपल्या समोर घेऊन येत आहे। कारण की आजकालच्या लग्न जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये होत असलेली चूक सोशल मीडियाच्या माध्यमांच्या माध्यमातून कोणीही बोलण्यासाठी या ठिकाणी तयार नाही। तर महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सचिन मीरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव, पोस्ट कोळपेडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। आपण अजूनही आपल्या धनगर बायोडाटा 108 या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या धनगर बायोडाटा 108 या यूट्यूब चॅनलचे 1000 म्हणजेच 1K फॉलोअर्स आज या ठिकाणी संपूर्ण झालेले आहे। त्याबद्दल धनगर बायोडाटा 108 च्या टीमच्या वतीने आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो। चला आपल्या महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करूया। तर लग्न जमवताना व्हॉट्सअपवर जे आपले 21,000 सभासद आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक बायोडाटे या ठिकाणी पाठवण्यात येतात। यामध्ये महत्त्वाची अडचण बघायला मिळते की लोक आपल्याला अपूर्ण बायोडाटा पाठवतात। त्यांना असं वाटतं की आपलं नाव, शिक्षण, मुलामुलींचे नाव आणि एखाद्या नातेवाईकाचे नाव टाकले म्हणजे आपला बायोडाटा संपूर्ण होतो। पण तसं नसतं। तर बायोडाटा कसा असावा या संदर्भातील व्हिडिओ देखील आपल्या ग्रुपवर, आपल्या व्हॉट्सअपवरती आम्ही या ठिकाणी पाठवलेला आहे। तो व्हिडिओ धनगर बायोडाटा 108 या यूट्यूब चॅनलवर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच बऱ्याचशा प्रत्येकाच्या खिशामध्ये या ठिकाणी मोबाईल फोन आहे। आपल्या मोबाईलने काढलेला फोटो आपल्यालाच सुंदर वाटतो, मात्र पुढे व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड होत असताना तो ब्लर होण्याचं प्रमाण या ठिकाणी आढळतं। त्यामुळे कॅमेऱ्याचेच फोटो का काढावे यासाठी देखील आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। या दोन्ही गोष्टींचा उल्लेख करण्याचं कारण असं की ह्या गोष्टी ऐकून न घेणे व यामध्ये बदल न करणे हा देखील आजच्या विषयाशी संदर्भात म्हणजेच मीपणाचाच भाग आहे। मग आम्हाला ज्यावेळेस व्हॉट्सअपवरती लोक बायोडाटा पाठवतात, आमचा त्यांचा कधी कधी फोन होतो, तर ते मागच्या अनुभवांचं चरट या ठिकाणी आम्हाला सांगताना दिसतात। आपली अनुभवाची शिदोरी, अनुभवाचं गाठोडं, आपले चांगले वाईट अनुभव आपण आपल्याजवळच ठेवायचे आहे असे आमचं म्हणणं आहे। कारण की तुमचं म्हणणं, अनुभव जर तुम्ही लादत बसले किंवा तेच अनुभव जर पकडून बसले तर तुम्ही नवीन ऋणानुबंधाची वाटचाल करण्यासाठी तुमची क्षमता कमी होते आणि मागच्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो। या मीपणाचा एक अजून असा भाग आहे की अवास्तव अपेक्षा। विना अनुदानित शाळेमध्ये 10-12 वर्ष जो शिक्षक म्हणून काम करणारी व्यक्ती आहे, त्या शिक्षकाच्या मुलामुलीचे लग्न करताना देखील तो पहिल्या दिवशी ₹1,00,000 पगार असणाऱ्या जावायची, ₹1,00,000 पगार असणाऱ्या सुनेची अपेक्षा करतो। मग आपण हे कुठंतरी मागं वळून बघितलं पाहिजे की आपण ज्या वेळेस आपलं लग्न झालं त्यावेळेस आपण होतकरू म्हणून आपल्या सासू सासऱ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण विश्व निर्माण केलं। जर तुम्ही विश्व निर्माण करू शकत आहात तर तुमचा मुलगा, मुलगी निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्यांची प्रगती साधणार आहे। त्यामुळे आपण एक अपेक्षेची चौकट सध्याच्या जगामध्ये बघून ठरवली पाहिजे। नक्की एखाद्या मित्राने कसा संबंध केला, एखाद्या नातेवाईकाने कसा संबंध केला त्याची तुलना करून आपल्या अवास्तव अपेक्षा वाढवणं हा देखील मीपणाचाच या ठिकाणी भाग आहे। सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ज्यांचे मुलं अधिकारी झालेले आहे, ज्यांच्या मुली अधिकारी झालेल्या आहे, क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, MPSC UPSC सिलेक्शन असेल, तर कुठलाही मुलगा मुलगी अधिकारी झाल्यानंतर त्याची पंचक्रोशीमध्ये, त्याच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये खूप वाहवा केली जाते। खूप त्यांचे आदर सत्कार, मिरवणुका यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भडीमार होतो। त्यामुळे तो अधिकारी तर हवेत जातोच, पण त्याचे आईवडील त्याच्यापेक्षा हवेत जातात। जे नातेवाईकांनी त्या मुलाला अधिकारी होण्यामध्ये योगदान दिलं त्यांचा देखील ऋणानुबंध करताना सल्ला घेणं त्यांना सोयीचं वाटत नाही।
त्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांची लग्न आपल्याला या ठिकाणी रखडलेली दिसतात. जर अधिकाऱ्यांचे आई वडील सुसंस्कृत, चांगल्या विचाराचे, धार्मिक विचाराचे असतील तर ते जुन्या नातेवाईकांना, जुन्या मित्रपरिवाराला प्राधान्य देऊन त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या कुटुंबातीलच एखादी मुलगी बघून, मुलगी अधिकारी असेल तर एखादा होतकरू मुलगा बघून या ठिकाणी लवकर लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करतात. मुळातच अधिकारी होण्याची वयोमर्यादा अधिकारी होत असताना अभ्यास करता करताच त्यांचा इतका वेळ गेलेला असतो की त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना 1 वर्ष 2 वर्षामध्ये लग्न करणे या ठिकाणी गरजेचं असतं. मात्र पालक ते लोकांना प्राधान्य न देणं हा देखील आपल्या मीपणाचाच या ठिकाणी भाग आहे. काही व्यक्ती राजकीय आहेत, त्यांचा राजकारणामध्ये मोठा दबदबा आहे, त्यांना मान आहे, सन्मान आहे, पण तुमचा राजकारणातला असलेला मान सन्मान आणि तुमच्या कुटुंबात येणारी सुनबाई, तुमच्या कुटुंबात येणारा जावई याचा काडी मात्र संबंध नसावा. आपण खूप मोठ्या मोठ्या राजकीय आमदार, खासदार, मंत्री लेवलचे लोक बघतो की ते या ठिकाणी सुशिक्षित होतकरू निर्व्यसनी मुलाला किंवा चांगल्या मुलीला या ठिकाणी आपली सून किंवा जावई करून देण्यासाठी प्राधान्य करतात. मग तुमचं स्थानिक राजकीय पद त्या पदांपेक्षा निश्चितच मोठं नाही. त्यामुळे जमिनीवर पाय ठेवून समाजापेक्षा कोणीही मोठं नाही याची जाणीव धरून या ठिकाणी ऋणानुबंधाची वाटचाल करावी. तसेच जसं मी आपल्याला वरती सांगितलं, अधिकारी मुलांच्या बाबतीत जशी अडचण आहे तशी ज्यांचे मुलं मुली MBBS आहे, MD आहे, ते लोक समोरच्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर अगदी तोडक्या मोडक्या शब्दामध्ये त्यांच्या संग चर्चा करताना दिसतात. आपण जर इतक्या टाळाटाळीची जर भूमिका घेत असाल तर आपल्याला निश्चितच एक वेळ अशी येणार आहे की आपल्याला फोनकडे बघत बसावं लागेल. येणाऱ्या फोनची संख्या घटणार आहे. त्यामुळे MBBS मुलगा किंवा मुलगी असेल त्यांच्या इंटर्नशिपच्या काळामध्ये आपण येणाऱ्या फोनला तुम्ही नातेसंबंध करू नका. तुम्हाला सुयोग्य वाटल्याशिवाय निश्चितच तुम्ही पुढे वाटचाल करू नका. पण येणाऱ्या फोनवर सकारात्मकतेने चर्चा करणं आपली जबाबदारी आहे. समोरून फोन करणारी व्यक्ती आपल्या धनगर समाजातीलच आहेत, त्याची कुठंतरी तुमची गाठभेट होणार आहे, तुमचा कुठंतरी त्यांचा रामराम होणार आहे. ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणी समोरच्याला प्रतिसादात्मक, सकारात्मक चर्चा करणं, बोलणं, भेटणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. समाज हा आपल्यासाठी महत्वाचा असला पाहिजे. समाजाला आपण या ठिकाणी सॅल्यूट केला पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची आणि अधोरेखित करणारी गोष्ट, जर आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने 21,000 लोकांचा हा प्लॅटफॉर्म संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्याला या ठिकाणी खुला करून दिलेला आहे. मला बरेचसे लोकांचे फोन येतात की आमचा क्लास 1 मुलगा आहे, MBBS मुलगा आहे, क्लास 1 मुलगी आहे, MBBS मुलगी आहे, भाची आहे, साडूची मुलगी आहे, बायोडाटा आम्ही तुम्हाला पाठवतो, पण तो तुमच्या जवळच ठेवा आणि तुम्ही व्यक्तिगत ऋणानुबंध करण्यासाठी प्रयत्न करा. आपण महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप जेव्हा सुरू केला तर आपली सरळ भूमिका आहे, आम्ही मध्यस्थी करत नाही, कुठलेही स्थळ सुचवत नाही, बायोडाट्यावरील माहितीची खातरजमा आपण स्वतः करायची आहे. या बाबतीत कुठली जबाबदारी आम्ही घेत नाही. आपण किती उच्च पदस्थ असाल बायोडाटा ग्रुपवर येईल, आपली कुठल्याही स्वरूपाची नोकरी असेल बायोडाटा ग्रुप येईल, माझा शेतकरी बांधव असेल बायोडाटा ग्रुपवरती येईल. ग्रुपवरती आलेल्या बायोडाट्यावर असणारे नंबर हे पालकांचे आणि खरे असतात. त्यामध्ये आम्ही कुठलाही बायोडाटा एडिट करत नाही. आपण संबंधित बायोडाट्यावरती मनमोकळ्यापणाने फोन करा. मी खात्रीने सांगतो की आपल्या ग्रुपवर आलेल्या बायोडाट्यावर तुम्ही फोन केला तो पालक तुमच्याशी रिस्पेक्टफुली फुलीच बोलणार. त्याचं कारण असं आहे की ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही लोकांची मानसिकता या ठिकाणी लग्न या विषयावर किंवा धनगर समाजातील तरी बदलण्यासाठी या ठिकाणी यशस्वी ठरलो आहोत. म्हणूनच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपवरून 400-500 संबंध होऊ शकले. या सगळ्या प्रवासामध्ये आपले योगदान महत्वाचे आहे. आपण अजूनही आपला बायोडाटा पाठवला नसेल तर 9421582716 या नंबरवरती आपला बायोडाटा पाठवा. आपला धनगर बायोडाटा 108K हा अतिशय माहितीपर व्हिडिओ देणारा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. यावरचे आधीचे पण व्हिडिओ आपण बघितले नसेल तर ते बघा. धनगर बायोडाटा 108K या इंस्टाग्राम पेजला या ठिकाणी फॉलो करा. तसेच सचिन मीरा नामदेव कोळपे असं फेसबुकवरती आपलं पेज आहे. आम्ही स्वतः लोकांसमोर येऊन स्वतःचं नाव, नंबर, पत्ता सांगणारे
एकमेव विश्वासू वधूवरसूचे ग्रुप आहोत. या सर्व प्रवासामध्ये आजपर्यंत आपली जशी आम्हाला साथ लाभली तशी आगामी काळात लाभो हीच अपेक्षा. धन्यवाद. रामकृष्ण.